राहिला प्रश्न माननीय अजितदादांविषयी ज्या बातम्या येतात त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही। मुळामध्ये स्वतः माननीय अजित पवार साहेबांनी स्वतः सांगितलं की त्या पुण्याच्या जमीन प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे आणि कोणालाही सोडायचं नाही, ही सरकारची भूमिका आहे। हे काही उद्धव ठाकरेंचं सरकार नाही आहे जे वसुलीबाज बाजूला मांडीवर बसवत होतं, 100 कोटीची वसुली करत होतं। पाहिलं ना आपण, हे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊंचं सरकार आहे। तर त्याच्यामुळे आमचं सरकार आहे, आम्हाला जर प्रकरण दडपायचं असतं तर कशाला एफआयआर केला असता, कशाला एक मोठा आयएस अधिकारी नेमला असता पूर्ण चौकशी करण्यासाठी। आम्हाला हे प्रकरण कुठेही कोणालाही वाचवायचं नाही, ही भूमिका स्पष्ट आहे आणि जी भूमिका स्वतः माननीय अजितदादांनी मांडली आहे। आणि जेव्हा डीलच कॅन्सल झालं, ज्या जागेत पैसे आले नाही, गेले नाही, ताबा घेतला नाही आणि डील कॅन्सल झालं, उरलं काय? तर त्याच्यामुळे माध्यमांसाठी विषय असेल पण लौकिक अर्थानं पार्थ पवार आणि ह्या जमीन विषय संपलेला आहे।